श्री स्वामी समर्थ सर्वांना डिझाईन बाय सरस्वती या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर कालच्या भागामध्ये आपण हा 80 सेंटीमीटरचा पीस कटिंग केलेला होता, तर तोच पीस आपण आज इथे म्हणजे शिलाई करणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा शिलाईसाठी आपण हा पाठीमागचा भाग घेणार आहोत। हा मागील भाग आहे। तर ह्या भागाला आपल्याला पहिल्यांदा टक्स देऊन घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण हा सुरुवातीला पाठीमागचा भाग शिवून घेत असतो। तर सर्वात पहिल्यांदा आपला जो गळा आहे त्या साईडून आपल्याला इथे माप टाकायचं आहे टक्सचे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे घेणार आहोत 4 इंच, गळ्याकडून 4 इंच आणि वरती 3.5 इंच। आपल्या टक्सची उंची राहणार आहे 3.5। तर त्याचप्रमाणे दुसऱ्या भागाला पण आपल्याला इथे टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे। सेम त्याच पद्धतीने हा पण टक्स तयार करून घ्यायचा आहे। तर इथे दोन्ही साईडची आपली मार्किंग झालेली आहे। त्यानंतर आपल्याला हा टक्स व्यवस्थित म्हणजे धरून घ्यायचा आहे आणि पाव इंचावरून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। वरती आपल्याला नॉर्मल घ्यायचं आहे, म्हणजे 1 सेंटीपर्यंत वरती आला पाहिजे आणि खाली पाव इंच। हा झाला आहे आपला पहिला टक्स। तर आता आपण त्याचप्रमाणे दुसरा टक्स पण आपण इथे तयार करून घेणार आहोत। तर टक्सला पण आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे। आपला ब्लाऊज शिवत असताना आपल्याला प्रत्येक शिलाई डबल घेत असतो आपण। त्यानंतर इथे आपले दोन्ही टक्स तयार झालेले आहेत। आता आपल्याला इथे पाठीमधली पट्टी जोडायची आहे। ज्या आपण पट्ट्या 2 व्यवस्थित मोठ्या काढलेल्या होत्या त्यामधली एक इथे आपण जोडणार आहोत। तर पट्टी व्यवस्थित पहिल्यांदा आपल्याला सरळ भाग पाठीमागचा भाग सरळ ठेवून त्यावरती पट्टी ठेवून आपल्याला साधारण अर्ध्या इंचावरून आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर ती पट्टी आपल्याला सरळ व्यवस्थित अशी व्यवस्थित करून जी आपली शिलाई आहे त्यावरून आपल्याला दाबटीप घ्यायची आहे यावरती। तर इथे आपली दाबटीप पण झालेली आहे। आता आपल्याला हा भाग व्यवस्थित म्हणजे उलटा करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा भाग फोल्ड करून जी आपली दाबटीप होती ती आपल्याला आतमध्ये म्हणजे दिसेल अशी करून घ्यायची आहे आणि यावरती साधारण 1 इंचावरून आपल्याला इथे पण एक टीप घ्यायची आहे। तर ही झाली आपली पाठीमधली पट्टी। इथे आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। बघू शकता फिनिशिंगमध्ये व्यवस्थित आपली ही खालची पट्टी आलेली आहे। तर आपल्याला असेच फिनिशिंगने म्हणजे प्रत्येक ब्लाऊजला टीप ही फिनिशिंगने झाली पाहिजे। त्यानंतर आहे आपला हा समोरचा भाग, जिथे आपण टक्स घेतलेले आहेत दोन्ही साईडला। तर हा भाग आपल्याला आता मधून कट करून घ्यायचा आहे। जिथून आपली म्हणजे मधली लाईन होती ना तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही भाग सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर आता चला आपण इथे टक्स घेऊयात। सर्वात पहिल्यांदा जो खाली छोटा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। जे आपण मार्किंग केलेलं आहे पाव इंचावरून त्यावरून आपल्याला टीप घ्यायची आहे। इथे पण आपल्याला डबल टीप घ्यायची आहे। तर हा झाला आपला पहिला टक्स। तुम्ही बघू शकता टक्सला अजिबात घोळ वगैरे येत नाही जर तुम्ही पाव इंचावरून शिलाई घेतलीस। पाठीमागे पाव इंच आणि समोर 1 सेंटी असं आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। तर इथे आपला दुसरा पण टक्स तयार झालेला आहे। प्रत्येक टक्सला तुम्हाला पाठीमागून शिलाई सुरू करायची आहे। आपल्याला समोरून शिलाई घ्यायची नाही। हा आहे आपला चौथा टक्स। तर आता इथे आपला समोरचा भाग तयार झालेला आहे। तर इथे आपले 4 टक्स तयार झालेले आहेत। हा झाला आपला एक भाग। त्याच पद्धतीने मी दुसरा पण भाग तयार करून घेतला आहे इथे।
ज्या पद्धतीने आपण समोरच्या भागाला पहिल्यांदा टक्स मारले त्याच पद्धतीने दुसऱ्याला पण मारून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे याला प्रेशर पट्टी पण म्हणतात आणि क्रॉसपट्टी पण. तर इथे आपले जे 3.5 आहे, 3.5 2.5 असं आपण इथे माप घेतलेला आहे. तर 3.5 जिथे आहे तिथे आपल्याला समोरचा जो गळा आहे त्याचा समोरचा भाग ठेवायचा आहे. बघू शकता मी इथं गळ्याचा समोरचा भाग 3.5 या साईडला ठेवलेला आहे. त्यानंतर आपला जो समोरचा भाग आहे तो आतमध्ये फोल्ड करून त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा दुसरा भाग त्यावरती ठेवायचा असे आपल्याला तिन्ही पदर एकाच शिलाईमध्ये शिवून घ्यायचे आहेत. यावरती पण आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे. त्यानंतर जो आतमध्ये भाग आहे तो आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आहे ती फिनिशिंगने व्यवस्थित येते. त्यासाठी आपण हे फिनिशिंग या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी या पद्धतीने लावतो. तर बघू शकता इथं आपला क्रॉसपट्टी पण तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने मी दुसऱ्या पण साईडला अशी क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे इथे. तर दोन्ही भाग आपले क्रॉसपट्टी लावून तयार झालेले आहेत. आता आपण समोरच्या भागाला बटनपट्टी लावून घेणार आहोत. तर उजव्या साईडला आपली बटनपट्टी असते आणि डाव्या साईडला आपली काजपट्टी असते. तर इथे आपण बटनपट्टी उजव्या साईडला लावून घेणार आहोत. तर बटनपट्टी लावत असताना आपला जो समोरचा भाग आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि खालून आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून क्रॉसपट्टीवरती ठेवायचं आहे आणि वरून आपल्याला एक टीप घ्यायची आहे. टीप घेताना आपल्याला इथे खाली टीप पहिल्यांदा लॉक करून घ्यायची आणि त्यानंतर वरती शिलाई मारून घ्यायची. साधारण अर्धा इंचावरून आपल्याला ही शिलाई घ्यायची. जो वरती उरलेला भाग आहे तो पण आपण कट करून घेणार आहोत इथे. त्यानंतर जो समोरचा भाग उरलेला आहे तो डबल फोल्ड करून त्यावरती ठेवायचा. जिथे आपली शिलाई आलेली आहे त्यावरती आपला समोरचा भाग आला पाहिजे त्या पद्धतीने हे ठेवून घ्यायचे आहे आपल्याला. तर यावरून आपण एक शिलाई घेणार आहोत. तर ही तयार झाली आपली बटनपट्टी. त्यानंतर आपण इथं आता काजपट्टी घेणार आहोत. काजपट्टीसाठी आपल्याला पहिल्यांदा कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि उलटा इथे आता भाग आपल्याला उलटा नाही करायचा, आपल्याला सव्वासाच भाग ठेवायचा इथे आणि इथे पण त्याच पद्धतीने खाली अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आणि त्यावरून एक आपल्याला शिलाई घ्यायची. इथे पण टीप लॉक करून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर वरती अर्धा इंचावरून घ्यायची ती आपल्याला टीप. त्यानंतर कापड आपल्याला व्यवस्थित समोर हे करून त्यावरती अजून एक दाब टीप टाकून घेणार आहोत इथे. त्यानंतर जी आपली दाब टीप आहे ते आपल्याला आतमध्ये दिसली पाहिजे असे आपण हे कापड फोल्ड करून घेणार आहोत. ही आपली आहे काजपट्टी. तर बघू शकता जी आपली दाब टीप आहे ते आपल्याला आतमध्ये दिसू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला समोरून टीप घ्यायची. इथे पण आपण टीप लॉक करून घेणार आहोत. आता ही झाली आपली काजपट्टी तयार. इथं आता आपल्या दोन्ही बटनपट्टी आणि काजपट्टी दोन्ही साईड आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपली बटनपट्टी आहे ते आपण खाली ठेवणार आहोत. त्यानंतर वरती आपण काजपट्टी ठेवणार आहोत आणि आपल्याला एका सुईच्या मदतीने हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपली जी जुन्या ब्लाऊजची बटनपट्टी काजपट्टी असते ती आपल्याला इथे मापून घ्यायची आहे. तर माझ्या जुन्या ब्लाऊजची जी काजपट्टी आहे ती 6.5 आहे. तर आपण इथे पण 6.5 टाकून घेणार आहोत. 6.5 वरती आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आता दोन्ही भागाला आपण
एकाच वेळेस आपण इथे आकार देऊन घेणार आहोत. आकार देत असताना आपल्याला परफेक्ट गोल आकार आला पाहिजे असा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही भागाला आपण इथे आकार देऊन घेणार आहोत. बघू शकता इथे मी गोल आकार दिलेला आहे. तर आता या गोल आकारावरून आपण हे समोरचे भाग कटिंग करून घेणार आहोत. आता इथे आपण दोन्ही भागाला आकार देऊन घेतलेला आहे. समोरचा गोल व्यवस्थित आकार आलेला आहे. त्यानंतर जो आपला समोरचा गळा आहे तो गळा इथे आपण मापून घेणार आहोत. तर आपल्या समोरचा गळा जो आहे तो इथे 8 इंच आहे. तर आपल्याला 8 इंचच समोरचा गळा ठेवायचा आहे इथे. तर आपण इथे मापून घेऊ एक गळा आपला किती आहे. आपण पायपिंग करायच्या अगोदरच हा आपल्याला गळा म्हणजे आपला किती आहे तो मापून घ्यायचा. तर या पद्धतीने आपण इथे गळा मापून घेऊया. तर आपला गळा बरोबर 8 आलेला आहे. तर आपला हा गळा बरोबर आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला पण गळा मापून घेऊया. बटनपट्टी आपल्याला मापायची नाही. बटनपट्टी सोडून तिथून पुढे आपल्याला गळा म्हणजे मापून घ्यायचा आहे. तर बरोबर आपल्या दोन्ही साईडचा 8-8 आलेला आहे. तर त्यानंतर आता आपला जो पाठीमागचा भाग आहे त्याला हे समोरचे भाग आपण जोडून घेणार आहोत आता. तर जो पाठीमागचा भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित सरळ करून ठेवायचा आहे. त्यानंतर जो आपला समोरचा भाग आहे तो आपल्याला इथे उलटा करून ठेवायचा आहे. सरळ नाही ठेवायचा, उलटा ठेवायचा. इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि साधारण पाव इंचावरून आपल्याला इथे टीप घ्यायची आहे. म्हणजे इथे आपण शोल्डर जॉईंट करून घेत आहोत. हे एका साईडचं झालं. आता दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. खालीवर नाही झालं पाहिजे. बरोबर आपल्याला व्यवस्थित ठेवून त्याच्यावरून टीप घ्यायचे. तर आता दोन्ही साईडचे शोल्डर आपले तयार झालेले आहेत. पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग आपण इथे जोडून घेतलेले आहेत. आता इथे आपल्याला जे समोरचा आणि पाठीमागचा भाग आहे त्याला आपल्याला इथे गोट घालायचा आहे. तर गोटसाठी आपण ज्या तिरक्या पट्ट्या काढून घेतलेल्या होत्या त्याच पट्ट्या आता आपल्याला इथे सरळ करून एकमेकाला जोडून घ्यायच्या आहेत. जर पट्टी तिरकी वगैरे असेल तर आपल्याला समोरून व्यवस्थित कट करून एकमेकाला अशा जोडून घ्यायच्या आहेत. जेवढा गोट तुम्हाला लागणार आहे तेवढ्या पट्ट्या इथे आपण तयार करून घेऊ. त्यानंतर आता आपला हा जो समोरचा भाग आहे तो आपल्याला सरळ व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली जी गोटसाठी जी काढलेल्या पट्ट्या आहेत ना ती पट्टी समोर अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. त्यानंतर डबल त्यावरती डबल करून घ्यायची आहे ही पट्टी. आणि आपल्याला इथे जी आपली काचपट्टी आहे त्याच्यावरती हे ठेवून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला शिलाईला सुरुवात करायची. साधारण पाव इंचावरून आपण ही शिलाई घेऊ. डबल फोल्ड करून ही पट्टी आपल्याला पूर्ण गळ्याला ही शिवून घ्यायची आहे पट्टी. गोट घेत असताना आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगने गोट घ्यायचा आहे. जर चुकत असेल तर तुम्ही उसवून परत घेऊ शकता, पण एकदम व्यवस्थित आला पाहिजे, कारण गोट आपला उलटा नाही झाला पाहिजे. जर गोट उलटा झाला तर तो दिसायला व्यवस्थित दिसत नाही, त्याची फिनिशिंग पण ब्लाऊजची व्यवस्थित दिसत नाही. त्यासाठी आपल्याला ही शिलाई व्यवस्थित घ्यायची आहे. तर बघू शकता समोरचं जिथे आपली पायपिंग संपणार आहे तिथे पण आपल्याला त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा इंच. आता इथे आपण पूर्ण कापड लावून घेतलेलं आहे. आता इथे आपण गोट घालायला सुरुवात करू.
तर गोट घालत असताना जे आपण 1/2 इंच शिवून घेतलेलं होतं त्यावरती राहिलेला भाग आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि ते 1/2 इंच पूर्ण आतमध्ये आलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचं आहे. गोट हा घट्ट आला पाहिजे. जो आपलं 1/2 इंच आतली जी शिलाई आहे ती आपली गोटच्या आतमध्ये आली पाहिजे. तरच आपला गोट हा घट्ट येतो आणि तो पलटत पण नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोट घालून घ्यायचं आहे इथे. तुम्ही इथे दोरीचा पण वापर करू शकता. तर बघू शकता आपला गोट किती छान आलेला आहे आणि हा गोट पलटत पण नाही. तर याच पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित गोट घालून घेणार आहोत. ब्लाऊजचा मेन पार्ट म्हणजे हा गोट आहे. गोट जर व्यवस्थित आला तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित दिसतो. तर अशा पद्धतीने हा गोट एकदम असा घट्ट व्यवस्थित आला पाहिजे. तर इथे आपला पूर्ण गोट तयार झालेला आहे. पूर्ण ब्लाऊजला आपण पायपिंग करून घेतलेले आहे इथे. तर आता आपला हा जो समोरचा आणि पाठीमागचा भाग आहे हा दोन्ही भाग तयार झालेले आहेत. आता आपण या भागाला बाही जोडून फिटिंग करणार आहोत. तर फिटिंग आणि बाही ही मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. कारण जर याच भागामध्ये सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला बाही जोडून ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला पुढील भागामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनेलला नक्की करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत सर्वांना